नमस्कार, मी चारुलता. आपण ती कोण आहे कोण होती ही गोष्ट ऐकतोय. 8व्या भागामध्ये ज्ञानेश्वर सिक्युरिटी गार्डला विचारतो, की हिला ओळखलं का? त्याची तत-पप होती. त्याच्या पुढे आपण आता 9वा भाग ऐकतोय. तो एकदम भानावर येऊन म्हणतो, "अ, हं, हं, आहे. तुम्ही इथंच थांबा." ज्ञानेश्वर म्हणाला, "काका तुम्ही मला ओळखलं नाही?" सिक्युरिटी गार्ड म्हणाला, "ओळखलं ना, पण काय आहे, ह्या तुमच्याबरोबर बाईसाहेब आहेत ना, म्हणून तुमची काळजी वाटते." ज्ञानेश्वर म्हणाला, "काका तुम्ही हिला ओळखता का?" ते काका ज्ञानेश्वरला म्हणाले, "हो, ओळखतो ना." ज्ञानेश्वर म्हणाला, "सांगा कोण आहे?" काका म्हणाले, "या बाईसाहेब, पण ह्या तुमच्याबरोबर कशा?" ज्ञानेश्वर म्हणाला, "ही माझी बायको." हे ऐकल्यावर तो जोरात म्हणाला, "काय?" आणि जमिनीवर कोसळला. बाकीचे नोकर काकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून गेटकडे धावत आले. त्याच वेळेस ज्ञानेश्वरने मेखलाला सांगितले, "तू ओढणीने तोंड झाकून घे." ते नोकर माणसं काकांना शुद्धीत आणण्याच्या प्रयत्नात होते. ज्ञानेश्वरने मेखलाचा हात धरून थेट सावकाराच्या वाड्यात प्रवेश केला. ज्ञानेश्वर तिथे राहिला होता, म्हणून त्याला तिथला कानाकोपरा माहीत होता. बाहेरची गडबड ऐकून सावकार बाहेरच्या खोलीत आले. ज्ञानेश्वरला बघून सावकार मनापासून हसले. त्यांना आनंद झाला. सावकार म्हणाले, "ये ये ज्ञानेश्वर." असं म्हणत ते तिघही आत आले. सावकाराच्या पाठोपाठ ते दोघं चालत होते. ते बैठकीत ते बैठकीत आल्यावर हसत-हसत सावकारांनी त्या दोघांकडे तोंड केले आणि म्हणाले, "बसा." सावकारांनी प्रथमच मेखलाचा चेहरा सावकारांना प्रथमच मेखलाचा चेहरा दिसला. तिला बघताच सावकारांचे डोळे विस्फारले गेले. ते म्हणाले, "मैथिली, तू?" ज्ञानेश्वरने विचारले, "मैथिली? हिला ओळखता का तुम्ही?" सावकार थोडा वेळ काहीच बोलले नाही. ज्ञानेश्वरने परत विचारले, "तुम्ही ओळखता का हिला?" पण सावकार काहीच बोलले नाही. ज्ञानेश्वर त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, "सावकार काका, सांगा ना." सावकार जागेवरून उठले आणि म्हणाले, मी नाही ओळखत हिला." ज्ञानेश्वर म्हणाला, "मग मैथिली कोण?" कारण सावकार, "ह्या वाड्यात अशाच दिसणाऱ्या मुलीला मी बघितले आहे. हिला मी हिला मी बघितलंय तेव्हा मला तिची आठवण झाली. म्हणूनच तुमच्याकडे आलो." सावकार, "अजून एक चमत्कार तुम्हाला दाखवतो. माझ्याबरोबर काही लोकं आली, त्यांना मी आत बोलवतो." सावकार म्हणाले, "ज्ञानेश्वर, नको बोलवू. मी अनोळखी लोकांना वाड्यात येऊ देत नाही." ज्ञानेश्वर म्हणाला, "का सावकार? तुमच्या जीवाला काही धोका आहे का?" सावकार म्हणाले, "ज्ञानेश्वर, माझी लाकडे गेली मसनात. माझ्या जीवाची मला पर्वा नाही. पण काय आहे ते सांगू शकत नाही." ज्ञानेश्वर म्हणाला, "सावकार, माझ्यावर विश्वास आहे ना?" सावकार म्हणाले, "हो, पूर्ण." ज्ञानेश्वर म्हणाला, "मग झालं तर मी बोलवतो त्या लोकांना." सावकार काही बोलायच्या आत ज्ञानेश्वरने राहुलला फोन केला व सर्वजण आत आले. या सर्व गडबडीत ऐकून सावकारीणबाई बैठकीच्या खोलीत आली. मेधा आणि मेखलाला बघून आश्चर्याने म्हणाली, "अगं बाई, 2-2 मैथिली?" इतक्या वेळ सावकाराची पाठ त्याच्याकडे होती. बायकोचं बोलणं ऐकून सावकार वळाला. मेधा मेखलाकडे बघून म्हणाले, "ज्ञानेश्वर, हा काय प्रकार आहे?" ज्ञानेश्वर म्हणाला, "काका, तेच मी विचारतो, हा काय प्रकार आहे?" "ही मेधा या राहुल सरांची बायको. ही मेखला, माझे हिच्याशी लग्न ठरले.
मग मी तुमच्या वाड्यात बघितली ती कोण होती? सावकार म्हणाले, "ह्या वाड्यात? शक्यच नाही. आमच्याकडे कोणी मुलगीच नाही. तुला भास झाला असेल." दादा म्हणाला, "देखो मुखिया जी, मैं गुंडा हूँ. तुम्हारा क्या प्रॉब्लम है? ये एक क्षण में ढूंढ सकता हूँ. आप अपने मुँह से सब कुछ बता दे तो अच्छा रहेगा." राहुल म्हणाला, "सावकार, तुम्हाला आमची मदतच होईल." दादा म्हणाला, "मेरे बाउंसर मैं आपके वाड़े पर रखूंगा। आप चिंता मत करो। आपकी ज़िम्मेदारी मेरे ऊपर रहेगी। देखो मुखिया जी, मैं एक अनाथ आश्रम का लड़का हूँ। ये मेरी सगी बहन नहीं, लेकिन ये भी अनाथ आश्रम की है। और ये मेखला, ये भी अनाथ आश्रम से मेखलाच्या वडिलांकडे हात करून म्हणतो, ये चाचा ने दत्तक लिया है. और ये ज्ञानेश्वर भाई ने गुंडा दादाच्या तोंडून भाई शब्द ऐकून सावकार चांगलाच खवळला. सावकार ताडकन उभा राहत म्हणाला, "म्हणजे ज्ञानेश्वर भाई आहे?" दादा म्हणतो, "मुखिया जी, वो मेरे जैसा गुंडा भाई नहीं, वो दादा है." सावकार म्हणाला, "म्हणजे वो दादा है? अरे सावकार, तू उलटा क्यों चल रहा है?" सावकार भड़कले दादावर. म्हणाले, "मैं उल्टा चल रहा हूँ?" दादा म्हणाल, "नहीं तो क्या? नीचे सर ऊपर टांगे. मैं क्या बोल रहा हूँ, आप क्या बोल रहे हैं?" दादा म्हणाला, "अरे मुखियाजी, बहीण-भाऊ जे म्हणतात ना, तसा तो भाऊ चांगला भाऊ आहे आणि ज्ञानेश्वर चांगल्या भाऊने तुमच्या वाड्यात एका मुलीला बघितले. ती ह्या दोघींसारखीच आहे दिसायला. तर जे काही आहे ते सांगा. ती तुमची मुलगी आहे का?" हे सर्व चालू होतं सावकारीणबाई तेथेच होती. ती म्हणाली, "नाही, ती आमची मुलगी नाही, ती आमची सून आहे." सावकार म्हणतो बायकोकडे बघून, "कशाला हे सर्व? गप्प राहा." ती म्हणते, "ज्ञानेश्वर आहे ना, हे लोक आपल्याला मदतच करतील. काळजी करू नका. नाहीतरी तुम्हाला पण ह्या सर्व गोष्टीचं टेन्शन येतं. त्यामुळे तुम्हाला विसरायला होतं. त्यापेक्षा या लोकांची मदत घ्या." सावकार डोक्याला हात लावून बैठकीच्या गादीवर बसतो. दादा त्याच्याजवळ बसतो. सावकाराचा हात हातात घेतो आणि म्हणतो, "मुखियाजी, माझ्यावर विश्वास ठेवा. काही पण तुमचं टेन्शन असू द्या. मी मदत करेन. काळजी करू नका." माझ्या विश्वासातली माणसं 24 तास ह्या वाड्यावर ठेवेल. एक पैसाही मी घेणार नाही. मी वाईट गुंडा नाही, चांगला गुंडा आहे. सावकार म्हणाले, "अशाच गुंडाची मला गरज होती. फार चिंता करून थकलो मी." दादा म्हणतो, "आता सर्व चिंता तुम्ही सोडा. मी तुमच्या मुलासारखा तुमच्या पाठीशी उभा राहीन." सावकार एकदम उखडून म्हणतो, "ए गुंडा दादा, तुला कसं माहिती मला मुलगा आहे?" दादा कपाळावर हात मारून घेतो आणि राहुल ज्ञानेश्वरकडे बघून म्हणतो, "अरे ए दाजींनो, काय करू या मुखियाजीचं?" ज्ञानेश्वर सावकाराजवळ जातो व म्हणतो, "सावकार, तशी बोलायची पद्धत असते ना, म्हणून तो बोलला. तुमच्या मुलासारखा आहे मी. पण ह्यात प्रत्यक्ष काहीही संबंध नाही. तुम्ही त्या मुलीबद्दल काही सांगणार होते, ते सांगा." सावकारांनी बोलायला सुरुवात केली. "पिढ्यानपिढ्या आमची गडगंज श्रीमंती, भरपूर शेती, वाडी, कित्येक वाडे, शेती, जमीन, सोनं, नाणं, हिरे, मोती त्याला काही गिनतीच नाही. माझ्या आजीने सांगितले, एकदा एका वाड्याला आग लागली. त्या वाड्यात भिंतीमधून सोन्याचा अक्षरशः रस गळत होता. आमच्या वाड्यातून सोन्याचा धूर निघतो. इतकी श्रीमंती आमची. माझे वडील एकुलते एक. माझ्या पणजीने अति लाड केले त्यांचे. लाडे लाडे वेडे झाले ते. म्हणजे वेडे नाही झाले, ते वाहवत गेले. कोण कोणत्याही कारभारात ते लक्ष घालत नव्हते. त्यांना सट्ट्याचा नाद लागला. बाई बाटली बरेच लफडे त्यांचे. माझी आजी
त्यांच्या ह्या वागण्याला कंटाळली. तिने वडिलांशी बोलणं सोडलं, पण ते सुधारण्याऐवजी जास्तच बिघडले. त्यांनी बाईच घरात आणून ठेवली. माझ्या पणजोबांनी तिला काही वाड्यात राहू दिले नाही. पण माझ्या वडिलांनी तिची दुसऱ्या वाड्यात सोय केली. घराण्याला वारस पाहिजे असा हट्ट माझ्या पणजीने धरला. मग माझा जन्म झाला. पण त्या बाईला मी जन्मायच्या आधीच 2 मुलं होती. त्या बाईने माझ्या वडिलांकडे हट्ट धरला. माझ्या मोठ्या मुलाच्या हातात पूर्ण कारभार द्या. कारण तो घराण्याचा मोठा मुलगा आहे आणि घराण्याचा वारस पण आहे. पण माझ्या पणजोबांनी आपल्या मुलाची लक्षणं बघून सर्व इस्टेट माझ्या नावावर आधीच केली होती. माझ्या वडिलांचं वय झाले होते. ते पण सुधारले. वडील ऐकत नाही, पणजोबा पण ऐकत नाही, हे बघितल्यावर त्या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली. पण मी त्यांना पुरून उरलो. त्यावेळेस अंगात धमक होती. 2 हात करायची ताकद होती. पण ह्या वयात मुलाची व नातवाची जबाबदारी पेलेनाशी झाली. ह्या वयात वाघाचं कातडं पांघरलं तरी तरुणपणाची ताकद येत नाही. तिघांची जबाबदारी पेलणं कठीण झालं. ज्ञानेश्वर म्हणाला, "तिघं कोण?" सावकार म्हणाले, "माझा मुलगा, सून, नातू. थकलो आता मी." ज्ञानेश्वर म्हणाला, "सावकार, मी तुमच्या मुलाला कधीच पाहिले नाही." सावकार म्हणाले, "तो सध्या अमेरिकेत हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देतोय." सावकार आणि सावकारीणबाईच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. सावकार पुढे बोलायला लागले, "माझा मुलगा चांगला शिकला, चार्टर्ड अकाउंटंट झाला. मी त्याला मुद्दाम आखाड्यात पाठवलं, कराटे शिकवले आणि मुलगा सेफ राहावा म्हणून बरीच जमीन, शेती, सोनं त्या बाईच्या मुलांच्या नावाने केले. पण त्यांनी त्यांचं समाधान झाले नाही. एक दिवस त्यांनी माझा मुलगा तेजस याला 10-12 जणांनी मिळून मारला. इतका बेदम मारलं, शरीरावर एकही रिकामी जागा नव्हती, की तिथे त्याच्यावर वार झाला नाही. महिनाभर तो हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट महिनाभर त्याला हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू होती. माझ्या ओळखीच्या डॉक्टरांनी सल्ला दिला, "इथे त्याच्यात काही सुधारणा होत नाही, तर त्याला अमेरिकेत पाठवा." मी लगेचच त्याला पाठवण्याची व्यवस्था केली. त्याच्याबरोबर डॉक्टर, नर्स सगळी व्यवस्था करून पाठवले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहे. बघू देवाच्या मनात काय आहे. हे ऐकून सर्वजण सुन्न झाले. भयान शांतता पसरली. पुढे सावकारांनी बोलायला सुरुवात केली. तो अमेरिकेत गेला त्याच वेळेस एक अशी घटना घडली. इथेच मी माझा 9वा भाग थांबवतीये. माझी जर गोष्ट तुम्हाला आवडली असेल, तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.